हाय हॅलो नमस्कार. मी प्रीती स्वागत करते अजून एक नवीन ब्लॉगमध्ये. मी आज चालले होते माझ्या माहेरी म्हणजे हिंगणगावला. पप्पाचा महिना होता, त्यासाठी आम्ही चाललो होतो. जाताना प्रत्येक वेळेस असा विचार येतो, भेटायला जाण्याच्या ऐवजी आपल्याला महिन्याला जाण्याची बारी आली आहे. हे विचार करूनही खूप त्रास होतो. यावेळेस आम्ही आदल्या दिवशी गेलो होतो, कारण सकाळी सकाळी उठून आवरायचं खूप गडबड होते आणि मग पाऊस चालू असल्यावर खूप उशीर होतो. त्याच्यामुळे आम्ही ह्यावेळेस आदल्या दिवशी गेलो होतो. तर आम्ही पोहोचलो होतो नेवाशा फाट्यावर. नेवाशा फाट्यावर कधी पण जा, खूप म्हणजे खूप गर्दी असते. बघा अशी गर्दी असते. कोण कोण नेवाशा फाट्यावरून व्हिडिओ बघताय ते पण सांगा. आणि मग घरी पोहोचलो आणि माझ्या भैयाची मुलगी अशी बाहेरच होती. त्याच्यासोबत थोड्या गप्पा गोष्टी केल्या, त्याच्यासोबत थोडं खेळलो. आम्ही बिस्किट वगैरे नेले होते. तर ही माझ्या भावाची मोठी मुलगी आहे, हा पिऊ आहे माझा. आधी हसत होती म्हणून कॅमेरा चालू केला. कॅमेरा चालू केला की हसणंच बंद. तर हिला हसवण्याचा प्रयत्न करत होते, पण ही हसतच नव्हती. खूप नौटंकी आहे, इतकुशीची पण इतकी नौटंकी. आवरून घेतलं आणि तयार झालं. त्यांच्या इथं होता एक सप्ताह. त्या सप्त्यासाठी कीर्तन ऐकायला गेलो होतो आम्ही. थोड्या वेळ कीर्तन ते ऐकलं. 7 ते 9 टायमिंग होता. 9पर्यंत पप्पांच्या सोबत असणारे त्यांचे मित्र तिथं दिसत होते. त्याच्यामुळे सतत असा भासत होता की पप्पा तिथं आहेत, पुढं बसलेले आहेत, कारण पप्पाला कीर्तनाचा खूप नाद होता. दिवशी होता पप्पाचा महिना, त्यासाठी स्वयंपाक केला. पप्पांना नैवेद्य ते दाखवला, पाया ते पडलं, जेवण ते केले आणि आवरल्यावर आम्ही परत आमच्या घरी येण्यासाठी निघालो.